So good morning and welcome back to all of you. Myself Atulius More, the director and the faculty of Atul Institute of Biology Nanded. बाळांनो आपण जो टॉपिक स्टार्ट केला त्या टॉपिकचं नाव आहे सेल द बेसिक युनिट ऑफ लाईफ. तर आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टम बद्दल डिटेल डिस्कशन्स आपलं सुरू आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बेसिकली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्जी बॉडीज किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं आणि आपण हे पण पाहिलं होतं की एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये ॲक्च्युली 4 मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहेत आणि या 40 जणांची नावं, एक होतं ER, दुसरा आहे GB, तिसरा लायझोझोम आणि चौथा आहे व्हॅक्युअल्स. सुरुवातीचे 2 ऑर्गनल पाहिल्याच्या नंतर आज आपल्याला तिसऱ्या ऑर्गनलला टच करायचे. दॅट इज अ पार्ट ऑफ ॲक्च्युअली एंडोमेम्ब्रेन सिस्टम अँड द नेम ऑफ द थर्ड सेल ऑर्गनल ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम इज नथिंग बट द लायझोझोम. त्यामुळे सुरुवातीला टॉपिकचं नाव टाकू आणि नंतर आपण आपल्या पॉईंटला स्टार्ट करूया. सो द नेम ऑफ टॉपिक इज द सेल द युनिट ऑफ लाईफ. सेल द युनिट ऑफ लाईफ. पहा बाळांनो, तर आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते फक्त एकाच सेल ऑर्गनलच्या रिलेटिव्ह आहे अँड द नेम ऑफ दॅट पॉइंट इज नथिंग बट द लायझोझोम. लायझोझोम्स. आतापर्यंत 8-9th मध्ये तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा जेव्हा आपण सेल टॉपिक शिकलेला आहे आणि जेव्हा लायझोझोम वर्ड आलेला आहे, लायझोझोमसाठी एक कॉमन वर्ड यूज केला जातो. लायझोझोम इज नथिंग बट द सुसाइडल बॅग्स. कारण जेव्हा सेल स्टार्वेशन कंडिशनमध्ये असते किंवा सेल जेव्हा ओल्ड होते किंवा वॉर्न आउट होते किंवा सेलला जेव्हा इन्फेक्शन होतं त्या काळामध्ये बेसिकली ऑल द लायझोझोम्स ऑफ द सेल्स दे आर बर्स्ट आउट अँड दे कम्प्लिटली डायजेस्ट द सेल ॲज अ होल. त्याच्यामुळे जर एखादा सेलचं ऑर्गनल कम्प्लीट सेलला जर डायजेस्ट करत असेल तर त्या कंडिशनला बेसिकली सुसाईड बोललं जातं आणि लायझोझोम त्या प्रोसेसमध्ये काम करतो. सो इन शॉर्ट वी कॅन से लायझोझोम्स ॲक्टिव्हिटी इज नथिंग बट द ॲक्टिव्हिटी ऑफ अ सुसाईड. सो इन शॉर्ट वी कॅन कॉल इट ॲज अ सुसायडल बॅग्स. पण याला सुसायडल बॅग म्हणण्यापेक्षा याचे दुसरे फंक्शनही खूप महत्त्वाचे आहेत, त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचे. तर लायझोझोम्स ऑल्सो कॉल्ड सुसायडल बॅग्स. याला सुसायडल बॅग्स बोललं जातं. हा एक कॉमन वर्ड आहे जो की लायझोझोमसाठी यूज केला जातो. पण आता आपल्याला त्याच्या ओरिजिन पासून आपल्याला डिस्कस करावं लागेल की एक्झॅक्ट लायझोझोम ओरिजिनेट कसं होतं आणि हा एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट कसा आहे त्याबद्दल आपण डिटेल डिस्कस करूया. एंडोमेम्ब्रेन सिस्टम बद्दल आपण पहिली डेफिनेशन लिहिली होती. दीज आर द मेम्ब्रेनस स्ट्रक्चर्स इन विच द फंक्शन इज अ कोऑर्डिनेटेड व्हेन दे वर्क टुगेदर. असे सेल ऑर्गनल ज्यांचं फंक्शन एकमेकांसोबत कोऑर्डिनेटेड आहे जेव्हा ते सोबत सोबत काम करतात. मग त्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्जी बॉडीजवर 100% काम करणारा कोण ऑर्गनल असेल तर त्याचं नाव आहे लायझोझोम. मग आता क्वेश्चन अराईज होतो की लायझोझोम एक्झॅक्टली GB आणि ER वर कसं काम करतो. त्यासाठी मी सुरुवातीला एक तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो आणि त्या डायग्रामवर बेसिस आपण कंप्लीट लायझोझोमचं ओरिजिन, त्याचं फंक्शन आणि त्याचं डिफरंट टाईप ऑफ त्याचे टाईप्स हे सगळे आपण डिटेल डिस्कस करूया. तर पहा बाळांनो, जर समजा मी जस्ट सेल जर ड्रॉ करायची म्हटलं तर मी सांगेल दिस इज अ आउटर मोस्ट मेम्ब्रेन ऑफ अ सेल. दिस इज नोन एज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेलची जी आउटर मोस्ट लेअर असेल त्या लेअरला मी नाव देईल दिस इज नथिंग बट द प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरं, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नंतर द सेंट्रली प्लेस्ड द न्यूक्लियस. याच्या सेंट्रली जर एक डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर दाखवा जर म्हटलं तर मी न्यूक्लियस तुम्हाला दाखवेल. ॲक्च्युली न्यूक्लियस मे बी प्रेझेंट ॲट द सेंटर, इट मे बी प्रेझेंट ॲट द वन साइड. आपण न्यूक्लियसमध्ये ते पॉईंट डिटेल डिस्कस करूया. अँड we know basically this is the structure of eukaryotic cell. So the membrane bound nucleus is present, but along that the genetic material form of chromosomes. So this is nothing but your genetic material. It may be a DNA or RNA. This is a genetic material and it is present in the form of chromosomes. हे क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. आता क्वेश्चन येतो, जस्ट फ्रॉम द आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस दॅट इज नोन एज अ एक्टोकॅरियोथिका. एक्टोकॅरियोथिकापासून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अराईज होतो. तर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला सुरुवातीला ड्रॉ करून घेऊया. तर पहा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमबद्दल डिटेल डिस्कशन केलेलं आहे. ER काय असतं, RER काय असतं, हा सर्व पार्ट. अँड द पार्ट विच इज व्हेरी क्लोज टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन इट गिव्स सम ट्युब्युलर स्ट्रक्चर अँड दॅट इज नोन ॲज अ ट्युब्युल्स. तर याचा अर्थ हा शेवटचा जो पार्ट असेल तो ट्युब्युलर पार्ट असतो ज्याला SER म्हणतात कारण याच्यावर रायबोझोम्स अब्सेंट आहेत. आणि सुरुवातीचा जो पार्ट आहे ज्याच्यावर रायबोझोम्स प्रेझेंट आहेत दॅट इज नोन ॲज अ RER. त्याच्यामुळे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर द बेसिक 2 पार्ट्स ऑफ ER. तर बाळांनो, हा पहिला जो पार्ट आहे त्याला मी नाव देईल RER आणि हा दुसरा जो पार्ट आहे त्याला नाव देऊ आपण SER. हे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. यानंतर जर तुम्हाला आठवत असेल जस्ट इमिडिएट
to the endoplasmic reticulum, there is a presence of some basically cisternae structure, and these cisternae are concentrically arranged. It means if there are the 10 cisternae, but even though their center is a 1. तर आपण असं म्हणूया की समजा माझ्याकडे ह्या काही गॉल्जी बॉडीच्या सिस्टर्नी आहेत, आणि या गॉल्जी बॉडीच्या सिस्टर्नीमध्ये आपण हे पण डिस्कस केलं होतं की अलीकडचा पार्ट कॉन्व्हेक्स आहे, आणि जसं तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे जाणार तसा पार्ट तुमचा कॉन्केव्ह बनत जातो. सो दिस इज अ फॉर्मिंग फेज अँड दिस इज अ मॅच्युरिंग फेज. आता आपल्याला ॲक्च्युली डिस्कस करायचं आहे लायसोझोमबद्दल, पण आपण हे पण पाहतो लायसोझोमचं काम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गॉल्जी बॉडीच्या कोऑर्डिनेटेड वेनं चालतं. मग जर समजा याला थोडे लेबल करूया अगोदर. दिस फर्स्ट पार्ट इज नोन ॲज, हे पावळानं, हा जो आपला पहिला पार्ट होता, तर या पार्टला मी नाव देईल एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. दिस इज ER. आणि हा जर पार्ट घेत असाल, दिस इज नथिंग बट युअर गॉल्जी बॉडीज. गॉल्जी बॉडीज. आता यांचं काम एकत्रित कसं चालतं सुरुवातीला आपण डिस्कस करूया. आता हे पहा, मी जर असं म्हणू की व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ RER. RER इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन अँड SER इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ लिपिड. म्हणजे याला प्रोटीन तयार करायचे आणि याला लिपिड तयार करायचे. जेव्हा या दोघांनी लिपिड आणि प्रोटीन बनवले असतील, these two proteins and lipids actually they are get packed and get modified into the next cell organelle, that is the Golgi body. म्हणजे याचा अर्थ याच्यातला प्रोटीन याच्यामध्ये एंट्री करेल आणि याच्यातला लिपिड सुद्धा याच्यामध्ये एंट्री करेल. सो इन शॉर्ट कॅन वी से, आपण असं म्हणू शकतो का बरं, जे काही प्रोटीनचा पार्ट आहे तो पण इथे येईल आणि जो लिपिडचा पार्ट आहे तो SER कडून इथे येईल. मग गॉल्जी बॉडीचं मेन फंक्शन काय होतं, गॉल्जी बॉडीजनं आलेल्या लिपिडला आणि प्रोटीनला मॉडिफाईड केलं आणि त्याला पॅक केलं. आता मॉडिफिकेशनचा मिनिंग जर असेल तर प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टर्शरी कन्व्हर्जन असतं, ते आपण नंतर डिटेल डिस्कस करूया. तर आता क्वेश्चन आहे की गॉल्जी बॉडीजनं जे पॅकेजिंग आणि मॉडिफाईडचं काम जर केलं असेल लिपिड आणि प्रोटीनला, तर याच्या पुढे त्या लिपिड प्रोटीनचं काय होणार, तर इथून रोल चालू होतो तुमचा लायझोझोमचा. तर बाळांनो लक्षात ठेवा, दीज आर नथिंग बट द एंडिंग पार्ट ऑफ युअर सिस्टर्नी अँड दीज अ टर्मिनल पार्ट ऑफ द सिस्टर्नी, दे आर गेट पिंच ऑफ. ते तिथून तुटतात आणि छोटे छोटे व्हेसिकल्स बनवतात, आणि या व्हेसिकललाच ऍक्च्युली बोललं जातं लायझोझोम. म्हणजे एकदम इनिशियली व्हेसिकल्स येत असतील त्याला बोलायचं प्रायमरी लायझोझोम. त्याच प्रायमरी लायझोझोमचं कन्व्हर्जन होईल सेकंडरी लायझोझोम, नंतर होईल रेसिड्युअल बॉडी. याचा अर्थ प्रायमरी लायझोझोम, सेकंडरी आणि रेसिड्युअल बॉडी, दीज आर नथिंग बट द पॉलिमॉर्फिक फॉर्म ऑफ अ लायझोझोम. एकाच सेल ऑर्गनलचे वेगवेगळे जर फिजिओलॉजिकल अपीअरन्स असेल त्याला पॉलिमॉर्फिक सेल ऑर्गनल असं बोललं जातं. मग आता क्वेश्चन असा आहे की याच्यापासून लायसोझोम कसा जन्माला येतो. तर सुरुवातीला मी सांगतो पहा, एकदम याचा जो इमिडिएट पार्ट असेल याला पिंच ऑफ, म्हणजे याचा जर एखादा तुकडा जर तुटला आणि असा जर पार्ट बाळानं तुम्हाला दिसला, दिस इज नथिंग बट द प्रायमरी लायझोझोम. याचं नाव काय असणार आहे, एक मिनिट हा. तर आपण एक काम करूया, याचं जे नाव आहे ते थोडंसं या ठिकाणी लिहू. दिस इज नथिंग बट द प्रायमरी लायझोझोम. आता प्रायमरी लायझोझोमचं रूपांतर सेकंडरी टर्शरीमध्ये कसं होतं ते थोडं नंतर बघू. अगोदर फक्त आपण या लायझोझोमला उचलू आणि याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करूया. करेक्ट. सो लेट्स सी. जर मी लायझोझोमला जर दाखवा म्हटलं तर लायझोझोमचं मी एक छोटंसं स्ट्रक्चर ड्रॉ करतो बाळांनो. जस्ट मिनिट, सॉरी. तर लायझोझोमचं एक छोटंसं स्ट्रक्चर. तर लायझोझोम तुम्हाला दिसायला असा एक फक्त व्हेसिक्युलर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल आहे. एक असा सर्क्युलर सिंगल मेम्ब्रेन बनलेला सॅक्युलर स्ट्रक्चर तुम्हाला दिसते. तुम्हाला जर विचारलं मग लायझोझोमची डेफिनेशन सांगा काय असेल लायझोझोम, तर पहिलं आपला आन्सर असं यायला पाहिजे, लायझोझोम इज नथिंग बट दिस इज मेम्ब्रेन बाउंड व्हेसिक्युलर स्ट्रक्चर. दिस इज अ मेम्ब्रेन बाउंड व्हेसिक्युलर स्ट्रक्चर and this membrane bound vesicular structure is formed by the pinch off movement of the Golgi bodies. म्हणजे याचा अर्थ गॉल्जी बॉडीचा पार्ट पिंच ऑफ झालेला आहे आणि जो तुटलेला गॉल्जी बॉडीचा पार्ट आहे त्यालाच तुम्ही लायझोझोम म्हणताय. म्हणून पहिलं स्टेटमेंट, इट इज अ मेम्ब्रेन बाउंड, कारण याला एक सिंगल मेम्ब्रेन आहे. दिस इज अ मेम्ब्रेन बाउंड व्हेसिक्युलर स्ट्रक्चर अँड इट इज फॉर्म, हा कसा तयार झालाय, फॉर्म्ड बाय पिंच आउट पार्ट ऑफ गॉल्जी बॉडीज. गॉल्जी बॉडीचा पिंच आउट केलेला जो पार्ट आहे त्याच्यापासून ऍक्च्युली तुमचा लायझोझोम बनलेला आहे. आणि ऑब्व्हियसली जो एकदम इनिशियली आलेला आहे त्याचं नाव असेल प्रायमरी लायझोझोम. तर याचा अर्थ जो इनिशियली पार्ट बनला असेल दॅट इज नथिंग बट द प्रायमरी लायझोझोम. हा प्रायमरी लायझोझोम आहे. पहिला पॉईंट क्लिअर. दुसरी गोष्ट, हा जो बरं तुम्ही जर असं म्हणत असाल की सर ठीक आहे हे तर एक
म्हणजे असं एक मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे, असं एक व्हेसिक्युलर स्ट्रक्चर आहे ज्याला तुम्ही लायझोझोम म्हणता. पण या लायझोझोममध्ये एक्झॅक्ट काय आहे, लायझोझोमच्या आत काय आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण लायझोझोमच्या आतल्या मटेरियलची काही नावं लिहूया. हे पहा, जर समजा मी हे स्ट्रक्चर असं ड्रॉ केलं त्याचे 2-4 कॅरेक्टर लिहितो. सर्वात पहिलं कॅरेक्टर लायझोझोमचं, दिस इज अ सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. दिस इज अ सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. हे फक्त एका मेम्ब्रेनने बनलेलं स्ट्रक्चर आहे. करेक्ट. याचा दुसरा पॉईंट मी असं म्हणू का, दिस स्ट्रक्चर इज बेसिकली कन्सिस्ट ऑफ, याच्यामध्ये काय असतं, ऑल डिफरंट टाइप ऑफ हायड्रोलिटिक एन्झाइम्स अँड दीज एन्झाइम्स ऑब्वियसली वर्क ॲट अ प्रॉपर pH, दॅट इज अ pH 5. तर मी असं म्हणतो याच्यामध्ये आहेत ऑल टाइप ऑफ हायड्रोलिटिक एन्झाइम्स, हायड्रोलिटिक डायजेस्टिव्ह एन्झाइम्स जे डायजेशनला हेल्प करतात, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स, याच्या डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत. करेक्ट. तिसरी गोष्ट म्हटलं तर ऑल दीज एन्झाइम्स दे आर ऍक्टिव्ह ओनली ॲट अ प्रॉपर pH. ते फक्त एका pH लाच काम करतात आणि तो pH बाळांनो असतो कम्प्लीट pH 5 अँड दे वर्क ॲट अ pH 5. दे वर्क ॲट pH 5. बाळांच्या एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आपण काय लिहिले पाहिले, मी असं म्हणतोय दिस इज ॲक्च्युअली अ सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर अँड इट हॅज ऑल टाइप ऑफ हायड्रोलिटिक डायजेस्टिव्ह एन्झाइम. म्हणजे असे एन्झाइम जे डायजेशनला काम करतात. तुम्ही नसतं आपण डायजेशनमध्ये एक्झॅक्ट कन्झ्युम काय करतो, आपण खाते वेळेस एक तर जर आपल्या समोर ताट जर आलं तर ताटामध्ये मेन 3 सबस्टन्स असतील. एक म्हणलं तर चपाती किंवा भाकरी, दुसरं म्हणलं भात, तिसरं म्हणलं भाजी आणि त्याच्यावर असलेलं वरणामधलं मेन जर पार्ट पाहायला गेला दॅट इज द ऑइल. म्हणजे चपाती किंवा भाकर जर म्हणत असाल तर कार्बोहायड्रेट आहे. तुम्ही दुसरा जर भाजीचा पार्ट किंवा भात म्हणत असाल तर प्रोटीनचा पार्ट आहे आणि जो ऑइली पार्ट आहे तो लिपिड आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या खाण्यामध्ये मेन 3च गोष्टी येतात, कार्बोहायड्रेट, लिपिड आणि फॅट. त्याच्यासोबत अजूनही काही त्याचे मोनोमर्स लेवलला जर डिस्कशन केलं तर ती लॉंग प्रोसेस होईल. पण इन शॉर्ट आपण असं म्हणू, हे जे काही हायड्रोलिटिक डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत हे एन्झाइम तुम्ही खाल्लेल्या पदार्थाला डायजेशन करण्याचं काम करतात. म्हणजे काय होईल बरं, मी याच प्रोसेसला जर थोडं पुढे लिहू तर मी असं म्हणू शकतो का, these digestive enzymes are, what are the examples of digestive enzymes? It may be present carbohydrates, जे कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करेल. दिस इज अ कार्बोहायड्रेट्स. दुसरं एन्झाइम कोणता असेल बाळांनो, इट हॅज द लिपिड डायजेस्टिव्ह एन्झाइम दॅट इज द लायपेज. लायपेज. जर प्रोटीन असेल तर प्रोटीएज. त्यानंतर न्यूक्लिक ऍसिडला जर डायजेस्ट करायचं असेल तर न्यूक्लिएज. व्यवस्थित पहा, आपल्या खाण्यामध्ये मेन कोणते सबस्टन्स येणार आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड इन शॉर्ट. तर कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करायचं असेल तर कार्बोहायड्रेट्स, ज्याला एएससी लागलं तर त्याच्या एन्झाइमचं नाव बनतं. या ठिकाणी लिपिड जर असेल तर लायपेज झालं, प्रोटीन असेल तर प्रोटीएज झालं आणि न्यूक्लिक ऍसिड जर डायजेस्ट करायचं असेल डीएनए किंवा आरएनए तर न्यूक्लिएज झालं. आता काही मुलं असं म्हणतील की सर न्यूक्लियसमध्ये तर 2 टाईप पण घेता येतील, तो डीएनए का आरएनए आहे. येस बाळांनो, त्याच्यानुसार जर मला क्लासिफाय करा म्हटलं न्यूक्लिक ऍसिडला तर मी असं सांगू शकतो का, जर न्यूक्लिक ॲसिडमध्ये समजा डीएनए असेल तर डीएनएला मला डायजेस्ट करण्यासाठी काय लागेल, डीएन आणि नंतर एएससी स्पेलिंग लिहायची तर डीएनएज असं लिहावं लागेल. जर मला आरएनए डायजेस्ट करायचा जर असेल तर आरएनएसाठी काय वर्ड लिहावं लागेल, आरएनएज. बरं, मी डीएनएला अजून एक वर्ड लिहितो पण तो त्याच्यासोबतचा सिनोनिम नाहीये, लक्षात ठेवा. जर डीएनएज असा असेल तर काही काही ठिकाणी तुम्हाला डीएनएज असं पण पाहायला भेटेल, डीएनएज. याचं पण प्रोनाउन्सिएशन डीएनएज आहे आणि याचं पण डीएनएज आहे, पण दोघात फरक आहे. मी जर म्हणलं माझ्याकडे एक कॅट आहे आणि मेनी कॅट आहेत तर मेनी कॅट असण्यासाठी मी कॅट्स वर्ड यूज करतो, म्हणजे प्लुरल फॉर्मला इंडिकेट करण्यासाठी डीएनएज वर्ड आहे. पण जर त्या डीएनएच्या समोर एएससी स्पेलिंग जर लावत असाल तर याचा अर्थ तुम्ही डीएनएला डायजेस्ट करणाऱ्या एन्झाइम बद्दल बोलताय. सो डीएनएज इज नथिंग बट द डायजेस्टिव्ह एन्झाइम अँड डीएनए इज नथिंग बट द मोर कॉपीज ऑफ द डीएनए. कन्फ्यूज होऊ नका, कधी कधी एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. तर सांगण्याचा अर्थ न्यूक्लियसमध्ये हे मेन 2 टाईप येत असतील. तर अशा प्रकारचे हायड्रोलिटिक डायजेस्टिव्ह मोर दॅन द 50 टाईप ऑफ एन्झाइम्स आर प्रेझेंट इन द लायझोझोम. तर लायझोझोममध्ये असे 50 प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाइम तुम्हाला पाहायला भेटतात. किती प्रकारचे, मोर दॅन द 50 टाईप्स. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे बाळांनो की हायड्रोलिटिक डायजेस्टिव्ह एन्झाइम जे आहेत हे किती टाईपचे आहेत, अप्रॉक्स दीज आर मोर दॅन 50 टाईप्स. विचार करा, 50 पेक्षाही जास्त प्रकारचे जर डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतील तर लायझोझोम आपल्या बॉडीचा किती इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल आहे जो की सगळ्या फूड मटेरियलला डायजेशन करण्याचं काम करतो. करेक्ट. बरं, आता एक छोटासा क्वेश्चन मनात असा येतो की सर जसं लायझोझोम आपल्याकडे आहे
असा प्लांट सेलमध्ये लायझोझोम असतो का? तर बाळांनो लक्षात ठेवा, लायझोझोमचं जे काही फंक्शन आहे डायजेस्टिव्ह एन्झाईमचं, हेच फंक्शन प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्स करतात. आणि ते पण कोणता व्हॅक्युअल? द सेंट्रली प्लेस द सेंट्रल व्हॅक्युअल विच कॅरी अप्रॉक्स द 90% पार्ट ऑफ द प्लांट सेल. तर ते एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, ते आपण इथे लिहूया. मी असं म्हणेल, इन प्लांट सेल द वर्क is done by the central vacuoles. खूपच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन इंपॉर्टंट आहे. तुम्हाला विचारलं जाईल जसं की ॲनिमल सेलमध्ये डायजेशन करण्यासाठी लायझोझोम काम करतो, प्लांट सेलमध्ये डायजेशन करण्यासाठी कोण आहे? तर तुमचा आन्सर असायला पाहिजे द सेंट्रली प्लेस्ड लार्ज व्हॅक्युअल विच कॅरी अप्रॉक्स द 90% पार्ट ऑफ द प्लांट सेल, जो की सेंट्रल व्हॅक्युअल प्लांट सेलचा 90% पार्ट कव्हर करतो. करेक्ट. बरं, आपण इथं आता एक हे स्टेटमेंट लिहिलं होतं की लायझोझोम ॲक्च्युअली वर्क इन ॲसिडिक कंडिशन इन ऑर्डर टू मेंटेन द pH 5. लायझोझोमला काम करण्यासाठी सतत pH 5 असणं अपेक्षित आहे. आता हे पहा बरं, जर समजा मी इथं लायझोझोम असा ड्रॉ करू, सो सी व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट युअर लायझोझोम. करेक्ट. आणि या बरं हा लायझोझोम प्रेझेंट कुठं आहे? ऑब्विसली मी जर थोड्या मोठ्या लेवलला ड्रॉ केलं असतं तर लायझोझोम हा सेलचा पार्ट आहे, आणि सेलचं मधलं जे काही लिक्विड असेल त्याला सायटोसोल म्हणतो. म्हणजे हा जर लायझोझोम असेल तर बाजूचं जे काही मटेरियल असेल त्याला सायटोसोल नाव देऊ का, किंवा सायटोप्लाझम म्हणा कमी वर्डमध्ये. याच्यातला डिफरन्स मी एका लेक्चरमध्ये कम्प्लिटली सांगतो की सायटोप्लाझम सायटोसोलमध्ये काय काय फरक आहे. तर आपण असं म्हणू, आपल्या बाजूला जे आहे ते आहे सायटोप्लाझम. बरं, इंटरेस्टिंग गोष्ट पहा, कधीही याच्यामधला pH म्हणजे कोणाच्या लायझोझोमच्या आतला pH, यामधला pH असतो pH 5, आणि जो सायटोप्लाझम आहे सायटोप्लाझमचा ॲक्च्युअली pH असतो 7.2. हा याचा pH आहे. 7.2 pH असणं म्हणजे H+ आयन कन्सन्ट्रेशन कमी असणं, आणि जितका pH ची व्हॅल्यू कमी होत जाते 6, 5, 4, 3, 2, 1, 0, याचा अर्थ त्याचं कन्सन्ट्रेशन वाढतं. कन्सन्ट्रेशन वाढणं म्हणजे H+ आयन वाढणं आहे. मग इन शॉर्ट मी असं म्हणू का, लायझोझोमच्या आत जर pH 5 असेल तर H+ आयन कन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि इथं 7.2 असेल सायटोप्लाझम तर H+ आयन कन्सन्ट्रेशन कमी आहे. मग क्वेश्चन अराईज होतो की सर हे आयनचं कन्सन्ट्रेशन मेंटेन कसं होतं? पहा बाळांनो, ही जी काही मेम्ब्रेन असतं लायसोझोमची, लायसोझोमच्या मेम्ब्रेनवर काही ॲक्टिव्ह हायड्रोजन पंप बसलेले असतात, ॲक्टिव्ह हायड्रोजन पंप. अँड दीज ॲक्टिव्ह हायड्रोजन पंप दे बेसिकली कन्व्हर्ट ATP इंटू ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. म्हणजे जर एका ATPला ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेटचा एक बॉन्ड जर मी ब्रोकन डाऊन करू तर ॲडेनोसाइन डायफॉस्फेट प्लस एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट तयार करू, आणि जी काही अमाऊंट ऑफ एनर्जी मला मिळेल दॅट अमाऊंट ऑफ एनर्जी इज युटिलाइज्ड इन ऑर्डर टू पुश सम ऑफ द H+ आयन्स फ्रॉम द सायटोप्लाझम टू द लायसोझोम. दॅट इज अ ल्युमन ऑफ द लायसोझोम. हा पार्ट काय आहे? ह्या एम्प्टी पार्टला मधल्या पार्टला ल्युमेन म्हणतात. कोणाचा ल्युमेन आहे? ल्युमेन ऑफ लायसोझोम. हा लायसोझोमचा ल्युमन आहे. म्हणून मी असं म्हणू शकतो का की लायसोझोमचा pH, ल्युमेनचा pH 5 मेंटेन करण्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल? फक्त सायटोप्लाझममध्ये pH H+ आयन उचलायचे आणि लायसोझोमच्या ल्युमेनमध्ये टाकायचे. पण ते टाकण्यासाठी एनर्जी कन्झर्वेटिव्ह प्रोसेस आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ATP यूज करावे लागतात, आणि ATP इज ब्रोकन डाऊन इनटू ADP अँड IP, आणि देअरफॉर सायटोप्लाझमचा pH सतत ल्युमेनचा pH लायसोझोमपेक्षा कमी असतो. द पॉइंट इज क्लिअर. आता हे झाल्याच्या नंतर क्वेश्चन हा अराईज होतो की सर हे जे लायझोझोम आहे तर लायझोझोमला प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी लायझोझोम असे काही नावं दिलेली असतात. तर ते काय पार्ट आहे बरं? मी लायसोझोमच्या त्या डायग्रामपासून स्टार्ट करण्यापेक्षा एक छोटीशी डायग्राम इथं ड्रॉ करतोय जी लायसोझोमपासून सुरुवात असेल. तर पहा, देअर आर द बेसिकली 4 टाईप ऑफ लायसोझोम. 4 प्रकारचे लायसोझोम आहेत, आणि लायसोझोमचे हे 4ही टाईप फक्त या डायग्रामवरूनच तुमचे क्लिअर होतील. समजते का मी काय सांगतोय? पहा, दिस इज अ सेल. सेलच्या आत जर तुम्ही म्हटलं ड्रॉ करा तर दिस इज नथिंग बट अ डबल मेम्ब्रेन युअर न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्यात ऑब्विसली आपण काय ड्रॉ करतो? जेनेटिक मटेरियल. And from the outer membrane of the nucleus it will give rise to the highly reticular structure known as endoplasmic reticulum. तर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे बाळांनो, हे पहा या ठिकाणी RER आहे, या ठिकाणी ACR. त्याच्या पुढे आपण हे पण डिस्कस केलं होतं की या ठिकाणी जो काही पार्ट असेल तो गॉल्जी बॉडीचा पार्ट असेल, आणि गॉल्जी बॉडीचा जो काही पार्ट आहे त्याच्यापासून पिंच ऑफ करून तुम्हाला लायसोझोम भेटत होते. तर आता मी एक काम करतो, एक याच्यापासून पिंच ऑफ केलेला जो पार्ट आहे एक छोटासा, याला म्हणतो प्रायमरी लायसोझोम. मी या कोणत्याच डायग्रामला लेबल करत नाही, वरच्या डायग्राममध्ये ऑलरेडी लेबलिंग केलेली आहे. सो व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट युअर प्रायमरी लायसोझोम. व्यवस्थित पहा, प्रायमरी लायसोझोम.
तुम्ही म्हणा सर प्रायमरी लायझोझोम का म्हणतात, कारण हा लायझोझोम जस्ट गॉल्जी बॉडीचा पिंच ऑफ करून आलेला तुकडा आहे. दुसरी गोष्ट, या लायझोझोम मध्ये कम्प्लिटली इनएक्टिव्ह एन्झाइम्स आहेत. लायझोझोम, प्रायमरी लायझोझोम हॅज ओनली इनएक्टिव्ह एन्झाइम्स. विच एन्झाइम्स? इनएक्टिव्ह एन्झाइम्स. फक्त इनएक्टिव्ह एन्झाइम्स आहेत. आणि हे एन्झाइम्स कुठून आलेले आहेत बाळांनो? कारण आपण बोललो होतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं प्रोटीन बनवले, स्मूथनं लिपिड बनवलं. दोघांना पॅकेजिंग अँड मॉडिफाय गॉल्जीनं केलं आणि गॉल्जीनं पॅकेजिंग आणि मॉडिफाय करून प्रायमरी लायझोझोम मध्ये बाहेर पाठवलं. पहिली गोष्ट. बरं आता मला सांगा, या काळामध्ये जर समजा तुम्ही एखादा फूड पार्टिकल जर डायजेस्ट केला असेल किंवा पाणी पिलं असेल, तर हे पाणी पिलेला पार्ट सेलच्या जवळ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट थ्रू नक्कीच जाणार आहे. समजा तुम्ही काहीतरी अन्न खाल्लेलं आहे आणि या अन्नाचा जो काही तुकडा आहे याला फॅगोझोम म्हणतात. हा फॅगोझोम तुमच्या सेलपर्यंत पोहोचला. आता एंडोसायटोसिसनं तो फॅगोझोम येईल आणि तो ऑब्व्हियसली आपल्या सेलच्या आत एंट्री करेल. सो दिस इज नथिंग बट द फूड पार्टिकल. याला मी नाव काय देऊ? दिस इज नथिंग बट युअर फूड पार्टिकल and this food particle in short known as a phagosome. तर पहा बाळांनो, आता काय होतं, दिस प्रायमरी लायझोझोम बेसिकली टच टू द फूड पार्टिकल. हा प्रायमरी लायझोझोम त्या फूड पार्टिकलला टच करतो. मग हा प्रायमरी लायझोझोम फूड पार्टिकलला टच करेल तर ही कंडिशन कशी दिसेल रे? जस्ट अ मिनिट. हे पहा, दिस इज नथिंग बट युअर प्रायमरी लायझोझोम अँड दिस इज अ फूड पार्टिकल. तर त्यांना मी कलेक्टिव्हली जर लिहायचं म्हटलं तर असं दाखवू का? हा लायझोझोम होता आणि लायझोझोमच्या बाजूला फूड पार्टिकलला टच केलं. जसाही फूड पार्टिकल लायझोझोमला टच करतो, लायझोझोम्स इनएक्टिव्ह एन्झाइम कन्वर्ट इनटू द ऍक्टिव्ह एन्झाइम अँड नाउ दिस कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एज अ सेकंडरी लायझोझोम. आता यालाच बोललं जातं सेकंडरी लायझोझोम. म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे, दिस इज नथिंग बट युअर सेकंडरी लायझोझोम. हा कशाचा पार्ट आहे? इट इज अ सेकंडरी लायझोझोम. मग प्रायमरी लायझोझोम आणि सेकंडरी मध्ये काय डिफरन्स आहे? प्रायमरी मध्ये फक्त इनएक्टिव्ह एन्झाइम आहे, पण हे इनएक्टिव्ह एन्झाइम जो फूड पार्टिकलला टच होतं, इट बिकम ऍक्टिव्ह. सो इन शॉर्ट कॅन वी से द सेकंडरी लायझोझोम इज अ लायझोझोम विच हॅज द ऍक्टिव्ह एन्झाइम. इट हॅज द ऍक्टिव्ह एन्झाइम. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुमच्या लायझोझोम मध्ये सगळे डायजेस्टिव्ह एन्झाइम प्रेझेंट असतील आणि समजा तुम्ही खाल्लेला जो फूडचा पार्टिकल आहे, समजा तो भाकरीचा तुकडा असेल, तर याचा अर्थ कार्बोहायड्रेट आहे, तर याच्यातलं कार्बोहायड्रेट्स नावाचं एन्झाइम त्या फूड पार्टिकलवर पडेल, त्या फूडला डायजेस्ट करेल आणि डायजेस्ट केल्याच्या नंतर काही ना काहीतरी असा पार्ट उरेल जो की डायजेस्ट झालेला नाहीये. दॅट इज नोन एज अ रेसिड्युअल बॉडी. मग मी असं म्हणतो, ऑल द एन्झाइम्स बेसिकली ऍक्ट ऑन द फूड पार्टिकल अँड आफ्टर सम टाइम व्हॉट हॅपन, दिस लायसोझोम बेसिकली रिलीज ऑल टाइप ऑफ एन्झाइम्स. हा लायसोझोम सगळ्याच प्रकारचे एन्झाइम्स इथे रिलीज करतो आणि फक्त एक उरलेला काहीतरी पार्ट असतो लायसोझोमचा ज्याच्यामध्ये आता एन्झाइम उरलेलाच नाहीये. दिस पार्ट इज नथिंग बट द रेसिड्युअल पार्टिकल. दिस इज नथिंग बट द रेसिड्युअल बॉडी. आणि बाळांनो, एक इंटरेस्टिंग गोष्ट, याच रेसिड्युअल बॉडीजला काही काही बुकमध्ये टर्शरी लायझोझोम सुद्धा वर्ड यूज केलेला आहे. सो दिस इज ऑल्सो नोन ॲज टर्शरी लायझोझोम. टर्शरी लायझोझोम, यालाच टर्शरी लायझोझोमही म्हणतात. तर पहा, तुम्हाला जर विचारलं एक्झाममध्ये व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ लायझोझोम, तर एकदम सिंपल सांगायचं. जेव्हा गॉल्जी बॉडीचा तुटलेला छोटासा जो तुकडा असतो, दॅट इज नोन एज अ प्रायमरी लायझोझोम, ज्याच्यामध्ये इनएक्टिव्ह एन्झाइम आहे. जेव्हा बाहेरचा फूड पार्टिकल किंवा एखादा फूड पार्टिकल म्हणा किंवा पाणी म्हणा, एक लिक्विड जेव्हा येतं, त्या लिक्विडला किंवा त्या फूड पार्टिकलला जेव्हा लायझोझोम टच करतो, तेव्हा दॅट प्रायमरी लायझोझोम कन्वर्ट इनटू द सेकंडरी लायझोझोम अँड इनएक्टिव्ह एन्झाइम गेट ऍक्टिव्ह. त्यानंतर काय होईल, जेव्हा याच्यात डायजेशन कंप्लीट होईल, तो उरलेला जो पार्ट असेल दॅट इज नोन एज अ रेसिड्युअल बॉडी. उरलेल्या पार्टला रेसिड्युअल बॉडी म्हणतात किंवा त्यालाच कधी कधी टर्शरी लायसोझोमही बोललं जातं. हे एक. आणि याच्यात अजून एक लायसोझोमचा टाईप आपल्याला इथं सांगता येईल, त्याला ॲटोफॅगोझोम म्हणतात. ॲटोफॅगोझोम म्हणजे की समजा आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. हे पहा, जो चौथा पार्ट आहे असा दाखवतो. या ठिकाणी समजा माझ्याकडे एक डबल मेम्ब्रेन अशी मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आहे, पण काही कारणास्तव मायटोकॉन्ड्रियाला इन्फेक्शन झालंय आणि मायटोकॉन्ड्रिया जर इन्फेक्शन झालं तर मायटोकॉन्ड्रिया दुसऱ्या सेल ऑर्गनला इन्फेक्शन ट्रान्सफर करू शकते. अशा वेळेला मायटोकॉन्ड्रियाला डायजेस्ट करणं काम आहे. तर आपल्या सेलमध्ये असं कोण आहे जे डायजेशनचं काम करू शकतं आणि दुसऱ्या सेल ऑर्गनला इन्फेक्शन पासून प्रोटेक्शन देऊ शकतं? दॅट इज नथिंग बट द लायझोझोम. म्हणून कधी कधी लायझोझोम आपल्याच सेलचा एखादा वॉर्न आउट किंवा इन्फेक्टेड पार्टला डायजेस्ट करतो, म्हणून अशा लायझोझोमला ॲटोफॅगोझोम बोललं जातं. तर समजून घ्या, दिस इज नथिंग बट द मायटोकॉन्ड्रिया अँड दिस मायटोकॉन्ड्रिया इज डायजेस्टेड बाय द लायझोझोम, दॅट इज नोन एज अ ॲटोफॅगोझोम. म्हणून मी इथं नाव लिहितोय, इट इज अ ॲटोफॅगोझोम. तर ॲटोफॅगोझोम काय आहे? मी त्याला जर नंबर द्या म्हटलं तर नंबर मी असं लिहू का? पहा रे, प्रायमरी लायझोझोम पहिला होता,
सेकंडरी लायझोझोम दुसरा टाईप झाला, टर्शरी लायझोझोम तिसरा टाईप झाला आणि ॲटोफॅगोझोम हा चौथा टाईप झाला. मग देर आर द 4 टाईप ऑफ लायझोझोम. आता हे सिरियली लिहिण्याची गरज नाही, डायग्रामॅटिकली चांगल्यापैकी लक्षात ठेवा. बरं, मग ॲटोफॅगोझोम बद्दल एकच स्टेटमेंट लिहितो. ॲटोफॅगोझोम डायजेस्ट द वॉर्न आउट पार्ट ऑफ ओन सेल. इट डायजेस्ट द इन्फेक्टेड पार्ट. वाटल्यास इन्फेक्टेड पार्ट ऑफ ओन सेल. स्वतःच्या सेलचा इन्फेक्टेड पार्ट डायजेस्ट करण्याची कॅपॅसिटी ॲटोफॅगोझोम मध्ये असते. करेक्ट. तर याचा अर्थ अशा प्रकारचे 4 लायझोझोम आहेत. आता पाहायला गेलं तर आपण टॉपिक आजच्या लेक्चरच्या एंडला आलो. लास्टच्या पॉईंटचं नाव आहे व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ द लायझोझोम. लायझोझोमचे फंक्शन्स काय काय आहेत. सर्वात पहिल्यांदा तर ते फंक्शन लिहायचेच. जेव्हा सेल स्टार्वेशन कंडिशनमध्ये असते तो आपल्या सेलला कम्प्लीट डायजेस्ट करण्याचं काम स्वतःचा लायझोझोम करतो, म्हणून त्याला सुसायडल बॅग्स म्हणतात. पण त्या एकासोबत अजूनही दुसरे कामं लिहिणं अपेक्षित आहे. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ अ लायझोझोम. तर लायझोझोमचे फंक्शन काय आहेत आपण ते आता डिस्कस करूया. इकडे पहा, मी जर असं म्हणू व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ लायझोझोम्स. लायझोझोमचे जे काही फंक्शन्स आहेत तर पहा बाळांनो, या फंक्शन्समध्ये मी पहिला पार्ट असा लिहितो किंवा यालाच क्लासिफाय करून घेऊया वाटल्यास. पहा रे, देर आर द 3 टाइप्स ऑफ और देर आर द 3 मेन फंक्शन्स ऑफ द लायझोझोम. आणि एवढ्या एका डायग्राममध्ये अख्खा पॉईंटच क्लिअर होऊन जाईल, सेपरेट लिहिण्याची गरज नाही. ओके. पहिल्या पॉईंटचं नाव आहे लायझोझोमचं पहिलं जे फंक्शन असतं ते असतं एखादा पार्ट किंवा एखादा मॉलिक्यूल सेलच्या आत आल्याच्या नंतर त्याला कसं डील करायचं. तर त्याला बोललं जातं इंट्रा सेल्युलर डायजेशन, कारण सेलच्या आत आल्याच्या नंतरचं डायजेशन आहे. एक असतं जर सेलच्या बाहेरच एखादा पार्ट असेल पण तो जर इन्फेक्शन करत असेल तर त्याला काय करायचं, दॅट इज नोन एज अ एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. आणि कधी कधी पूर्ण सेलला डायजेस्ट करून घ्यायचं असतं, दॅट इज नोन एज अ सेल्युलर डायजेशन. मग मी 3 टाईपमध्ये याला क्लासिफाय करतो फंक्शन ऑफ लायझोझोमला. पहिलं फंक्शन लिहितो इंट्रा सेल्युलर डायजेशन. दिस इज अ इंट्रासेल्युलर डायजेशन. दुसरं असेल एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. आणि तिसरं आहे बाळांनो सेल्युलर डायजेशन. तिसरं आहे सेल्युलर डायजेशन. अतिशय महत्त्वाचे 3 फंक्शन्स आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक्झामला विचारलं जाऊ शकतं. याच्यातलं कोणतंही एखादं फंक्शन तर तुम्हाला त्याच्याबद्दल क्लिअरिटी असायला हवी. ओके. तर पहा बाळांनो, आता अगोदर सुरुवातीचे हे 2 फंक्शन सांगतो. कोणते, एक म्हणलं तर एक्स्ट्रा आणि दुसरं म्हणलं तर सेल्युलर. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशनचा अर्थ असा असेल का, जर समजा एखादा असा पार्ट आहे जो सेलच्या बाहेर आहे पण तो सेलला इन्फेक्शन करतोय, तर अशा वेळेला त्या पार्टला डायजेस्ट करणं काम आहे. कारण त्याने जर पूर्ण बॉडीला इन्फेक्शन जर कॅरी केलं तेच, तर शक्यता आहे की बॉडी डेटेरोट होऊन जाईल आणि बॉडीचं इन्फेक्शन व्हायटल ऑर्गनला पण होईल. अशा वेळेला आपल्याला त्या पार्टला कन्झ्युम करणं गरजेचं आहे, नोन एज एक्स्ट्रा सेल्युलर. याचा एक्झाम्पल लिहू आपण. तर मी पहिलं स्टेटमेंट लिहितो, इट इज नथिंग बट द डायजेशन आउटसाइड द सेल. दिस इज द डायजेशन आउटसाइड द सेल. पहिलं स्टेटमेंट. बरं, दुसरं स्टेटमेंट मी असं लिहू शकतो का बाळांनो, ऑस्टिओक्लास्ट नावाच्या आपल्या बॉडीमध्ये काही सेल्स आहेत. कोणत्या सेल्स आहेत, ऑस्टिओक्लास्ट. ऑस्टिओक्लास्ट आर बेसिकली नोन एज अ बोन इटिंग सेल. हे पहा, काही ऑस्टिओक्लास्ट नावाच्या सेल्स आहेत. दीज ऑस्टिओक्लास्ट आर नथिंग बट द बोन इटिंग सेल. बोन इटिंग सेल. बाळांनो लक्षात ठेवा, कधी कधी आपल्या बोनच्या आजूबाजूला अनवॉन्टेड मटेरियल ग्रो करतं किंवा कधी बोनला इन्फेक्शन जर झालं तर बोनच्या काही अशा सेल्स जे की आर्थरायटिसमध्ये जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतात, त्या सेलला डायजेस्ट करणं काम असतं, त्या सेलला डायजेस्ट करणं गरजेचं असतं. तर अशा वेळेला आपले काही लायझोझोम असे असतात सेलचे जे की सेलच्या बाहेर जाऊन त्या पार्टला डायजेस्ट करतात. तर अशा वेळेला त्या प्रकारच्या फंक्शनला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन वर्ड यूज केला जातो, सेलच्या बाहेर जाऊन, आणि ते ऑस्टिओक्लास्ट बेसिकली करतं. त्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये लायझोझोम बेसिकली. याच्या पुढचा पार्ट आहे म्हणलं तर सेल्युलर डायजेशन. बाळांनो सेल्युलर डायजेशनला मी असं म्हणू का रे, द डायजेशन इन विच सेल इज कम्प्लिटली कन्झ्युम. असं डायजेशन जेव्हा पूर्ण सेलच कन्झ्युम केली जाते. तुम्ही म्हणणार सर असं का होणार. पहा, समजा आपल्याकडे एक सेल आहे आणि सेलमधले सगळे सेल ऑर्गनल इन्फेक्शन झाले. दुसरी कंडिशन असे होऊ शकते की सेल खूप जुनी झाली, ओल्ड झाली, म्हातारी झाली, तर त्या सेलला बॉडीमध्ये कन्झ्युम करणं गरजेचं आहे. तर अशा कंडिशनमध्ये जर पूर्ण सेलला डायजेस्ट करायचं असेल तर सर्वच लायझोझोम एकाच वेळेला बस्ट होतात आणि ते डायजेस्ट कम्प्लिटली सेल. आणि बिकॉज ऑफ दॅट द लायझोझोम आर कॉल्ड एज अ सुसायडल बॅग्स. आणि त्याच्यामुळेच लायझोझोमला सुसायडल बॅग्स म्हणतात.
तर मी असं म्हणू का, when cell get old or worn out, मग काय होतं बाळांनो, all the lysosomes they are burst, all the lysosomes get burst and digest cell as a whole, पूर्ण सेलला ते डायजेस्ट करून टाकतात आणि त्याच्यामुळे त्याला म्हणतात सेल्युलर डायजेशन, कारण ते पूर्ण सेलला त्याला डायजेस्ट केलं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे, सर्वात इम्पॉर्टंट जे फंक्शन आहे ते आहे इंट्रासेल्युलर, सेलच्या आत डायजेशन कसं घडतं. आता पहा, तुम्ही माझ्या जवळच्या आहात, मी बाहेरच्या लोकांना सगळ्या गोष्टी शेअर करत नाहीत. आता आपलं नातं जरा चांगलं झालं त्यामुळे मी तुझ्यासोबत शेअर करतोय काही गोष्टी. तर पहा बाळांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. इंट्रासेल्युलर डायजेशन काय आहे, तर इंट्रासेल्युलर डायजेशनमध्ये मी असं म्हणतो, जर बाहेरून एखादा पार्ट सेलच्या आत आला तर त्याला कसं डायजेस्ट करायचं, किंवा सेलच्या आतल्याच पार्टला कसं डायजेस्ट करायचं. म्हणून याचे मी 2 पार्ट सुरुवातीला घेतोय. पहिला पार्ट आहे, आणि एक्स्ट्रामध्ये काय लिहिलं होतं, डायजेशन आउटसाइड द सेल, तर इंट्रामध्ये काय असेल, डायजेशन इनसाइड द सेल. हे स्टेटमेंट आपलं राहून गेलं, इनसाइड द सेल, सेलच्या आतमध्ये डायजेशन आहे. तर याचे 2 टाईप आहेत. एक आहे हिटरोफॅगी, पहिला आहे हिटरोफॅगी आणि दुसरा आहे ॲटोफॅगी. बरं, या दोघांमध्ये काही डिफरन्स आहे का, दोघा डिफरन्स बेसिकली त्याच्या नावानुसारच आहे. हिटरोफॅगीचा अर्थ असा असतो की बाहेरून एखादा मटेरियल सेलच्या आत आला आणि त्याचं डायजेशन केलं, आणि ॲटोफॅगीचा वर्ड असा आहे की सेलच्या आतच एक पार्ट होता त्याला तुम्ही डायजेस्ट केलं. बरं, अगोदर हिटरोफॅगी पहा. जर बाहेरून सेलच्या आत येत असेल तर 2 पदार्थ आहेत, एक तर सॉलिड मटेरियल पण येऊ शकतं किंवा लिक्विड पण येऊ शकतं. म्हणजे सेलच्या आत येण्याची कॅपॅसिटी काय आहे, एक तर फूड पार्टिकल सॉलिड येऊ शकतात कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये, किंवा तुम्ही जे चपाती भाकर खाता त्या फॉर्ममध्ये, कधी कधी लिक्विडच्या फॉर्ममध्ये येतं. काही जण पाणी पितात, काही जण पाणीसोबत अल्कोहोलही घेतात डे टू डे. संडेला काही जणांची तर मिटिंगच असते. तर सांगण्याचा अर्थ, अल्कोहोल म्हणा, पाणी म्हणा, हे 2 पदार्थ जेव्हा तुमच्या सेलमध्ये जात असेल तर तो पण बाहेरून येणारा पदार्थ आहे जो की सेलमध्ये एंट्री करतोय आणि तो लिक्विडच्या फॉर्ममध्ये आहे. तर अशा वेळेला मला वर्ड यूज करावं लागेल. हिटरोफॅगी 2 टाईपमध्ये आहे. कोणती हिटरोफॅगी, हिटरोफॅगीचा पहिला पार्ट असेल फॅगोसाइटोसिस आणि दुसरं आहे पिनोसाइटोसिस. पिनोमध्ये त्याचा अर्थच आहे, लिक्विड पार्टला जर डायजेस्ट करत असाल तर त्याला पिनो म्हणतात, आणि जर सॉलिडला करत असाल तर त्याला फॅगो म्हणतात. आपण बघा फॅगोझोम वर्ड लिहिला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. काय वर्ड लिहिला होता, फॅगोझोम. मग मी इथं असा वर्ड लिहू का, वेन देर इज अ डायजेशन ऑफ अ सॉलिड पार्टिकल दॅट इज नोन एज अ फॅगोसाइटोसिस. म्हणजे मी एकच वर्ड लिहिलं, सॉलिड पार्ट डायजेस्ट होतो, आणि पिनोसाइटोसिस मध्ये लिक्विड पार्ट आहे. आणि त्याला मराठीमध्ये जरी कन्वर्ट केलं तर पिनो म्हणजे पाणी प्यायचं, तर तसं लिक्विड, त्या पद्धतीने लक्षात ठेवा. इट इज अ पिनोसाइटोसिस लिक्विड पार्ट, फॅगोसाइटोसिस सॉलिड पार्ट. आणि जे ॲटोफॅगी आहे त्या ॲटोफॅगीमध्ये एकच स्टेटमेंट लक्षात ठेवा, जर सेलचा मीन्स एनी वन पार्ट ऑफ अ सेल, सेलचा कोणताही स्वतःचाच एक पार्ट आहे, तो जर त्याला डायजेस्ट करत असेल तर त्याला ॲटोफॅगोझोम असं बोललं जातं. तर यासोबतच आपलं लायझोझोम हा पॉईंट एनसीईआरटी थ्रू आणि समवॉट मोर दोन्ही पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. एका लास्टच्या 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करू आणि आजचा आपला लेक्चर संपू. पहा, मी याला थोडंसं मिनिमाइज करतो कारण सर्व एका नजरेमध्ये आपल्याला दिसेल. जस्ट अ मिनिट. तर हे पहा बाळांनो, टॉपिकचं आपलं नाव होतं सेल द युनिट ऑफ लाईफ. आपण सुरुवातीला हे डील केलं. आजच्या टॉपिकचं आपलं नाव होतं लायझोझोम. तर लायझोझोम काय आहे बाळांनो, लायझोझोम ऑल्सो कॉल्ड एज अ सुसायडल बॅग्स. लायझोझोमला सुसायडल बॅग्स म्हणतात. दुसरी गोष्ट, याला जर आपण पिक्टोरियल ड्रॉ करा म्हटलं तर पिक्टोरियल आपण असं दाखवलं होतं, दिस इज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पुढे गॉल्जी बॉडीज, आणि गॉल्जी बॉडीचा जो पिंच ऑफ केलेला पार्ट आहे तो प्रायमरी लायझोझोम. प्रायमरीचं सेकंडरीमध्ये कसं कन्व्हर्जन झालं ते आपण पाहूया. आता पहा, जर मी या लायझोझोमला जर उचललं तर त्याबद्दल काय स्टेटमेंट लिहू शकतो. पहिलं, याला एक मेम्ब्रेन बाउंड व्हेसिक्युलर स्ट्रक्चर आहे, त्याला स्वतःची एक मेम्ब्रेन पण आहे, आणि ते व्हेसिकल म्हणजे बेसिकली स्पेरिकल बॉडी पण आहे. त्यानंतर इट इज फॉर्म्ड बाय द पिंच आउट पार्ट ऑफ द गॉल्जी बॉडीज. गॉल्जी बॉडीचा तुटलेला जो एक छोटासा पार्ट आहे त्याच्यापासून ते बनलेला आहे, म्हणून याला प्रायमरी लायझोझोम म्हणतात. नेक्स्ट, अजून काही कॅरेक्टर सांगा म्हटलं तर हे सिंगल मेम्ब्रेन बनलेलं आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये
हायड्रोलिटिक मोर दॅन द 50 टाईप ऑफ डिफरंट डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. नंतर हे सगळे एन्झाईम केव्हा वर्क करतात, दे विल वर्क ओनली ॲट अ pH 5. ते 5च pH ला काम करतात. आणि ते pH कसा मेंटेन केला जातो आपण ते पण खाली पाहिले. बरं, हे जे हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहेत त्यांचे नावं काय असतील बरं, सिंपल आहे. कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करायचं असलं कार्बोहायड्रेज, तसं लायपेज, प्रोटीएज, न्यूक्लिएज. न्यूक्लियसचे दोन पार्ट सांगा म्हटलं तर डीएनएज अँड आरएनएज. पण या डीएनएज मध्ये या डीएनएज मध्ये डिफरन्स आहे तो पण आपण पाहिला. दिस इज अ प्लुरल फॉर्म अँड दिस इज अ एन्झाईम. नेक्स्ट, इन प्लांट सेल द सेम वर्क इज डन बाय द सेंट्रल व्हॅक्युअल. प्लांट सेल मध्ये हे काम करण्यासाठी लायझोसोम नाहीये, तर सेंट्रली प्लेस्ड लार्ज व्हॅक्युअल आहे. नेक्स्ट, हा जो तुमचा लायझोसोम दिसतोय बाळांनो, या लायझोसोमचा जो मधला एम्प्टी पार्ट आहे दॅट इज नोन एज अ ल्युमेन ऑफ द लायझोसोम. आणि याचा पीएच मेंटेन करण्यासाठी सतत आपल्याला एटीपीला ब्रोकन डाऊन करावं लागतं. आणि जे ऍक्टिव्ह H+ आयन्स आहेत मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असणारे ते आपल्याला मध्ये पुश करावे लागतात. आणि ते आपण कसे केले, एटीपी ब्रोकन डाऊन केला एडीपी आणि आयपी मध्ये, आणि जे काही सम अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झाली त्याच्या मदतीने H+ आयन्स सायटोप्लाझम मधून कम्प्लिटली ल्युमेन मध्ये पुश केले आणि ल्युमेनचा लायझोसोमचा pH 5 मेंटेन केला. नेक्स्ट, बरं, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी लायझोसोम काय पाहिलं होतं कमी वर्ड्स मध्ये. एकदम सुरुवातीला जो गॉल्जी बॉडीचा तुटलेला पार्ट आहे प्रायमरी लायझोसोम. जेव्हा फूड पार्टिकल अटॅच होईल तेव्हा सेकंडरी लायझोसोम, आणि फूड पार्टिकल जेव्हा त्याला डायजेस्ट करेल दॅट इज अ रेसिड्युअल बॉडी किंवा टर्शियरी लायझोसोम. पण प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये एकच डिफरन्स, प्रायमरी मध्ये इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे, सेकंडरी मध्ये ऍक्टिव्ह एन्झाईम आहे. आणि ॲटोफॅगोझोम म्हणजे जो स्वतःच्या सेलचा काही पार्ट डायजेस्ट करतो. आणि फंक्शन बद्दल जर डिस्कस करायला गेलं तर आपण असं म्हणू, एक इंट्रा सेल्युलर फंक्शन आहेत, एक एक्स्ट्रा सेल्युलर आणि एक सेल्युलर. तर सेल्युलर फंक्शन मध्ये त्यानं कंप्लीट सेलला डायजेस्ट केलं होतं. एक्स्ट्रा सेल्युलर मध्ये द पार्ट आउटसाइड द सेल डायजेस्ट केलं. आणि इंट्रा सेल्युलर सेलच्या आत आल्याच्या नंतर डायजेशन आहे. पण आत आल्याच्या नंतर हे दोन पार्ट आहेत, बाहेरून आलेल्या पार्टला डायजेस्ट केलंय का सेलच्या आतल्या पार्टला डायजेस्ट केलंय. आतल्या पार्टला डायजेस्ट केलं असेल तर ॲटोफॅगी, बाहेरून केलं असेल तर हिटरोफॅगी. हिटरोफॅगीमध्ये दोन पार्ट होते, सॉलिड असेल तर फॅगोसायटोसिस आणि लिक्विड असेल तर पिनोसायटोसिस. ओके, तर बाळांनो लक्ष द्या. विथ द हेल्प ऑफ दिस पॉइंट वी हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड ॲक्च्युअली एंडोमेम्ब्रेन सिस्टम विच इज ऑकर इन द ॲनिमल सेल. तर प्लांट सेलमधले जे व्हॅक्युअल्स आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला डील करूया. तर सर्वांनी चांगला अभ्यास करा, कम्प्लिटली एनसीईआरटी रीड करा, आपल्या नोट्स सेक्शनमध्ये जा, तिथून नोट्स डाउनलोड करा, त्याच्या प्रिंट काढा DPPच्याही, आणि सर्वांनी घरी बसल्या ठिकाणी छानपैकी अभ्यास करा. काळजी घ्या, भेटू उद्या.